नमस्कार पब्लिक, या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक मस्त स्टोरी बघायला मिळणार आहे। 4 मित्र जे अगोदर खूप छपरी स्टाईल मध्ये राहतात, पण एक दिवस मी ठरवतो की सगळ्यांना जेंटलमॅन बनवायचं आणि मग सुरू होतो एक मस्ती, एक कॉमेडी आणि एक अजिबात सिरियस नसलेला ट्रान्सफॉर्मेशन। या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे की जेंटलमॅन बनणं खरंच किती कठीण आहे आणि काही वेळेस जेंटलमॅन बनणाऱ्यांना मदत करायची गरजच नसते, पण आम्ही ते करणारच होतो। चला तर सुरू करूया हा प्रवास। गली बॉय टू जेंटलमैन। ए माम खोल ना ठंडा बिंडा अपना जरा बातचीत तो करने दे। क्या विषय इसका? काय काम करायला का ना आज? काय नाही ना भाई, इकडंच बसून आहे का? अरे यार चल ना, अच्छा पिक्चर तो खेलते, पैसा कमाएंगे ना। ए सनी बाबा आया है राजा, लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो। इधर जा रहा भाई तू? अरे जा रहा किधर है? बाहर इंटरव्यू ला था। अरे कभी सुधर गया भाई तू? काय करायचं भाई, इथं तुमचं झालं काय? आयुष्य काय तुमचं भाई? सकाळी उठायचं, चाय पाणी करायची, एका पुत्रात हलका येऊन बसायचं। हा बरोबर बोलला तरी भाऊ तू। मी आता ठरवलंय भाई, मी आता जेंटलमॅन बनणार। पण तरी भाई आता करायचं तरी काय? पहिलेचा कोंबडा बनला चपला भाई भाई सोडून टाका रे, बेकार छपरी जाणे सोडून टाका रे। बॅगीवर सस्त टी शर्ट 35 वाला सस्त शर्ट काय हसतो काय? चप्पल पाहिजे, चप्पल फोकस ना पाहिजे, चप्पल बाहेर आपलं काय होणार नाही। आपल्याला सुधारायला लागेल आणि मी ठरवले आपण सर्व सुधारायचं। हो संदीप भाऊ, तुझं आतापासून शुद्ध भाषा बोलायला लागला। मीच लिहिली ना भाई। आता सुधारायसाठी तुम्हाला प्रश्न पडला असेल की कसं सुधारायचं म्हणजे काय? विचारा ना, विचारा। मला एकच प्रश्न आहे भाई की आपण हे सगळं केलं नाही का सुधारतो तर ठीक आहे, पण आपले हात बघ ना कसे आता। आपण काय कामाला नाही, धंद्याला नाही। तू तरी आता इंटरव्ह्यूला चालला, आम्ही तर ते पण नाही करत। आम्हाला कुठं भेटतच नाही काय काम। काम करणं म्हणजे जेंटलमॅन होणं नाही। जेंटलमॅन होण्यासाठी सर्वात पहिले तुमचं ड्रेसिंग सेन्स बदला। ड्रेसिंग सेन्स बदलले तर मग आपण जेंटलमॅन झालो का? बरोबर आहे। तुम्ही भाषा सुधारावा, भाषा सुधारू शकतो। आता भाषा मी कशी भाषा होते, मला इंटरव्ह्यूला जायचं म्हणून मी चांगली भाषा होते नाही का? तेच बोलतो, पण सुधरत का नाही? आपण गल्लीच्या एन्व्हायरमेंट मध्ये बरोबर बरोबर इथं आपण सुधरू शकणार, पण आपल्याला इथं राहून सुधरून दाखवायचे लोकांना। कसं करायचं? तुझ्यासोबत राहून गरजू लोकांची मदत करायची, तुझ्यासोबत राहून। म्हणून तर तुम्हाला गरज आहे सुधारण्याची भाई। याच्यामुळेच आपण मागे पडलो। तू विचार कर, आपल्याला एक चांगल्या संगतचा आता बघ, तो चांगलं सांगतोय आपल्याला तर तू काय बोलतो त्याच्यासोबत राह। तरी माझं ऐकत नाही तुम्ही, तरी माझं ऐकत नाही। तू भाषा सुधर भाई। शांत का बसलाय? प्रश्न पडला असेल तुम्हाला, शांत का बसलाय? याचं तोंड खुललंय ना भाई, गटर पिलतो पहिले सागर। सर्वात पहिले तुझी भाषा सुधरव आणि भाई हे कोंबडा उडून टाक। बरोबर बोलला भाऊ तू, तो ड्रेसिंग सुधराव्या। तर ठरलं तर मग आतापासून आपण ठरलं तर मग त्या कार्यक्रमचं नाव आहे रे काय तर आता तुम्हाला गली बॉय पासून जेंटलमॅन बनायचंय का? हो बनायचंय। अरे इथे एक अंधा माणूस उभा आहे, त्याला रोड क्रॉस करायचं वाटते। सनी भाऊनी सांगितल्याप्रमाणे नक्कीच त्याची मदत केली पाहिजे। मला अंदाज उदा समजते काय तू? मी चाललोय सैयारा 2च्या शूटिंग साठी म्हणून हा गॉगल घातलाय। आता निघतो का जाऊया का ना खाली? सॉरी भाऊ। त्या सैयारा 2 मूवी मध्ये मला तुझ्या हिरोईनचा एक्स्ट्रा रोल मिळेल का? तुझ्या
सनी भाऊने सांगितल्याप्रमाणे हिला नक्कीच मदत केली पाहिजे. आधी तुम्हाला काय मदत आहे का? आधी तुम्हाला बसमध्ये जायचं का सांगा, मी बसवून देतो तुम्हाला. आजी नेहरूची बस आली करा चला आजी. आजी तुम्ही कोण काय रे कुचळ बोल्या तुझी किटकिट. माझ्या घरी माझ्या लेकरं मला मिश्री लावू देत नाही म्हणून मी इथं आले. आता जातो का थुकू तुझ्या तोंडावर. अहो आजी सॉरी आजी तुम्ही कोणती मिश्री खाता मी तुम्हाला आणून देतो. आधी कापले दाढी केली नॉर्मल कपडे घालतो. हो रे सनी भाऊनी म्हटल्याप्रमाणे आम्ही गरजू लोकांची मदत करणार आहोत. त्यासाठी आम्ही खूप लोकांची खूप नम्रपणे बोलणार. भाऊ तुला कालचा काय अरे काल मी असंच रस्त्यात चालत होतो. सनी भाऊ म्हटल्याप्रमाणे गरजू लोकांची मदत करत होती. तो विचार तो होता ना. त्यामुळे आपलं ते बसतात नाही का, हा तिथे एक आजी बसलेली. ती आजी बसली मी गेलो त्या आजीकडे. ती आजी काय बोलतच नव्हती काय. कसं माहिती मग मी त्या आजीला विचारलं आजी तुम्हाला कुठे जायचंय का, मी सोडतो तुम्हाला. मग ती आजी तरी पण बोलली नाही. तरी परत मी बोललो आजी तुम्हाला कुठे जायचंय का, मी सोडतो तुम्हाला. तरी मला असं बोललो तिने असं पिचकारी मारली मिश्रीची. बोलती अरे माझं पोरं मला घरी मिश्री खाऊ नाही देत म्हणून मी बसल्यावर येते मिश्री खायला. सांगितल्याप्रमाणे त्याने कोणाची मदत केली का नाही. हो केली नाही अजून कोणाची मदत तर नाही केली. पण मी माझ्या भाषेत खूप काम केलं आहे आणि मी आता सर्वांसोबत खूप आदर आणि नम्रपणे वार्तालाप करेन. फक्त मी आतापर्यंत कोणाची मदत नाही केली. त्याच हेतून मी बाहेर आलो आहे जेणेकरून मला असं कोणीतरी भेटेल ज्यांना माझ्या मदतीची गरज असेल. या माणसाकडे खूप सामान आहे. सनी भाऊनी म्हटल्याप्रमाणे याची नक्कीच मदत केली पाहिजे. चोर 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 चोर. काय झालं काय झालं सागर काय झालं काम मारलं तुला लोकांनी. ए भाई क्या हुआ चोरी कर रहे थे भाई. अरे सागर काय झालं तुला का मारताय ते लोक. तुला मी जेंटलमॅन बनायला लावलं तू सस्ती काय चोरी बिरी करा. नाही नाही सनी भाऊ जे तुमच्या नेत्रांना दिसत आहे ते सत्य नाही. मी या पुरुषाची मदत करत होतो. त्याला थोडासा गैरसमज झाला आणि माझे असे हाल झाले. प्लीज नको ना चला. अरे पण त्या आजीची मला तो मदत का नाही करू. अरे सनी भाऊ शेवटी एक म्हातारीची मदत करायला गेला. ती घरी सोडून इथं मित्री खात होती. ते येऊन थांबवायला गेला ती गेला चप्पलच फेकून मारला. अरे तिथे भैया उभा आहे त्याच्यावर लई सामान आहे रे. मी त्याची मदत करू येतो. हो अंडरवर्ल्ड में जिक्र आया राह के नाम का. अरे सॉरी काय झाले बाय मदत करायला गेले बाकी भाई भाई असं जरा ते करा भाई. आत्ता मला कोणीच काय बोलायचं. अरे पण झालं काय भाऊ आत्ता मी याची मदत करूनच राहणार. तिथे एक आंधळा माणूस आहे त्याला रस्ता क्रॉस करून देतो. आपण एकदा खात्री करून घे की तो खरंच आंधळा आहे का. 4 दिवसा मूवीच्या शूटिंगला चाललाय. मित्रांनो कसं वाटलं गली बॉय पासून जेंटलमॅन बनायला. तर अशी होती आमची स्टोरी. एक गली बॉयचा जेंटलमॅन बनण्याचा प्रयत्न कदाचित परफेक्ट नव्हता पण शिकायला खूप काही मिळालं.
बघत राहा, सपोर्ट करा आणि नेक्स्ट स्टोरीमध्ये पुन्हा भेटू. धन्यवाद. जर तुम्हाला आमच्या आजीचा ऍक्ट आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि आमचा एक सोशल मीडियावर चॅनल पण आहे त्याला पण जाऊन आणि फेवरेट पार्ट कमेंट मध्ये नक्की सांगा आणि सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा.